आंबेटे सरांना मी व्याख्यान देण्याची विनंती करतो. आंबेटे सर. श्री गणेश शारदांबा दत्तात्रेयभ्यो नमः. ओम आदित्यै नमः. ओम. सर्वप्रथम कैलासवासी हरी करंदीकर यांच्या स्मृतींना अभिवादन करतो. सौ शिल्पा अग्निहोत्री यांनी माझं नाव सजेस्ट केलं त्याबद्दल त्यांचे आभार. आणि महत्त्वाचं म्हणजे सौ जयश्री बेलसरे मॅडम यांनी व्याख्यानमालेत माझ्यासारख्या लहान माणसाला संधी दिली बोलायची, त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद. आजचा विषय हा स्तंभी ग्रहांवर आहे. हा विषय थोडासा अनवट आहे आणि तो निवडायची संधी दिल्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून आभार. विद्यार्थी अनेक जण असतील, अभ्यासक अनेक जण असतील आज, तर त्यांच्या नोंदीसाठी मी पीपीटी शेअर केलं तर चालणार आहे का? की म्हणजे मी बोलताना ते ऐकतील आणि नोंद करून घेतील? जरूर सर, तुम्हाला को-होस्टिंग राईट दिलेत, तुम्ही जरूर करू शकता. थँक्यू. आजच्या स्तंभीग्रह हा शब्द ऐकल्यानंतर अनेकांच्या मनात, विशेषतः अभ्यासकांच्या मनात कदाचित अशी एक प्रतिमा निर्माण झाली असेल की फार टेक्निकल लेक्चर होईल का? तर अश्युरन्स देतो की मी फार जास्त टेक्निकल भागामध्ये शिरणार नाहीये, कारण बहुतेकांना स्तंभीग्रह काय असतात ते माहिती असेल. सुरुवातीच्या 1-2 स्लाइड्स आपण पाहिल्यानंतर आपण थेट प्रेडिक्शन किंवा स्तंभीग्रहांचे कुंडली पाहताना अनुभव काय येतात आणि ॲज ए ज्योतिषी म्हणून आपण कशा पद्धतीने विचार करू शकतो या भागाकडे थेट शिरणार आहोत. फक्त थोडा टेक्निकल भाग येणं हे क्रमप्राप्त आहे म्हणून तो समजावतो. हे सगळ्यांना माहिती असेल की स्तंभीग्रह केव्हा होतो. तर एक साधं उदाहरण बऱ्याच वेळेला दिलं जातं की तुम्ही ट्रेनमधनं एका चाललेले असता, आपण एका ट्रेनमधनं चाललेलो असतो आणि आपल्या मागून एक ट्रेन आपल्यापेक्षा अधिक वेगाने येते आणि ती आपल्यापेक्षा अधिक वेगाने येत असल्यामुळे आपल्याकडे ती अप्रोच होते असं वाटते, त्याला म्हणतात डायरेक्ट मोशन. ग्रह सुद्धा हेच करत असतात. नंतर ती ट्रेन ज्या वेळेला बरोबर अगदी आपल्या वेगाशी पॅरलल वेगाने चाललेली असते तेव्हा दोन्ही समांतर जात असतात, त्यामुळे एका ट्रेनमधनं बघणाऱ्या माणसाला दुसऱ्या ट्रेनमधली व्यक्ती ही स्वतःच्याच लेवलवर जात असताना दिसते. हा काळ जो असतो त्याला म्हणतात स्तंभीग्रह, कारण अपॅरेंटली समोरची ट्रेन ही मुवमेंट करत असताना, मोशनमध्ये असताना दिसत नाही. नंतर ती ट्रेन परत पुढे निघून जाते, आपली ट्रेन अधिक वेग घेते तेव्हा ती ट्रेन मागे मागे जाताना दिसते, त्याला म्हणतात वक्री मोशन. तर हेच सिंपल लॉजिक पृथ्वीवरून ज्या वेळेला आपण आकाशातले ग्रहतारे बघतो, ज्याला जिओसेंट्रिक व्ह्यू म्हणतो, भूमध्य ग्रहस्थिती, त्यावेळेला ग्रहांबद्दलही होताना आढळतं की पृथ्वीवरनं बघताना पृथ्वीपेक्षा जर ग्रहाचा स्पीड जास्त असेल तर तो डायरेक्ट मोशन मध्ये पुढे पुढे जाताना दिसतो. त्याचा स्पीड कमी झाला पृथ्वीच्या गतीपेक्षा तर तो मागे मागे येताना दिसतो. ग्रह पुढे जात असतून ज्या वेळेला मागे येणार असतो त्याच्या मधल्या काळामध्ये तो एकाच मोमेंटवर स्टेशनरी दिसतो, त्याला म्हणायचं स्तंभी. स्तंभी याचा अर्थ एका ठिकाणी राहिलेला, स्तंभन झालंय त्याचं. सेम वे तो वक्री होऊन मागे गेला आणि मग पुन्हा अधिक वेगाने पुढे यायला लागला की मधल्या काळामध्ये परत तो स्तंभी असतो. त्याला पाश्चात्य ज्योतिषी लोक स्टेशनरी रेट्रोग्रेड आणि स्टेशनरी डायरेक्ट अशा संज्ञा वापरतात. आपल्या पुरातन ग्रंथांमध्ये जर तुम्ही बघितलं तर ग्रहांची जी वेगवेगळी वर्गीकरणं केलेली आहेत त्यामध्ये ग्रहांच्या गतीनुसार सुद्धा ग्रहांची वर्गीकरणं 8 प्रकारांमध्ये केलेली आहेत. त्यातल्या प्रत्येक प्रकारांमध्ये मी शिरत नाही, तुमच्या नोंदीसाठी मी इथे मुद्दाम पीपीटी मध्ये लिहिलेलं आहे की वक्र गती किंवा ग्रह वक्री असतो, त्याला कारण वक्री असतो आणि त्याच राशीत असतो तेव्हा त्याला वक्री म्हणतात. जर एखादा ग्रह एखाद्या राशीत वक्री होऊन नंतर तसाच मागच्या राशीत येणार असेल तर त्याला अनुवक्री म्हणतात, त्या गतीला अनुवक्र गती म्हणतात. आता उदाहरणार्थ होईल आणि त्यानंतर तो मागे मकर राशीमध्ये येईल तेव्हा ती त्याची अनुवक्र गती असेल. अशा गती ज्या असतात ह्या कमी जास्त स्पीडनुसार ग्रहांचं वर्गीकरण केलं जातं. त्यामध्ये विकल नावाची एक गती असते, ती स्तंभी गती. आता विकल हा शब्द ज्योतिषीय वाङ्मयामध्ये, जुन्या शास्त्रांमध्ये अनेक क्रायटेरियाना वापरलेला आहे. उदाहरणार्थ कित्येक ग्रंथांमध्ये अस्तंगत ग्रहाला विकल म्हटलेलं आहे, काही ग्रंथांमध्ये स्तंभी ग्रहाला, शून्य गतीच्या ग्रहाला विकल म्हटलेलं आहे. विकल या शब्दाचा अर्थ की तो ग्रह काहीसा अनिष्ट फळ देतो किंवा ज्याची जी डिझायर्ड फळं असतात आपल्याकडनं ती तो पुरवत नाही, असा थोडक्यात त्याचा अर्थ असतो. फार टेक्निकॅलिटीमध्ये आपल्याला शिरायला नको. आपल्याला कसं कळणार की ग्रह कुंडलीमध्ये स्तंभी आहे की नाही? लावतात कुंडली, बघूया काय, बघूया दाखवतात आता कुंडली. ऐकू येत आहे ना? ऐकू येत आहे, मी म्यूट करतो. कोण होतं बघा. आपल्याला कसं कळणार की कुंडलीमध्ये ग्रह स्तंभी असतो की नाही? असतात की ज्याच्यामध्ये ग्रहांच्या गती दिलेल्या नसतात, पण शक्यतो आपल्याला ग्रहांची गती असलेलं जर सॉफ्टवेअर वापरता आलं तर आपल्याला इमिजिएटली कळू शकतं की ग्रह स्तंभी आहे किंवा कमी गतीचा आहे, स्तंभी व्हायला चाललेला आहे. इथे मी मुद्दामून तुमच्यासाठी ऍव्हरेज गती मांडलेल्या आहेत ग्रहांच्या.
बुध आणि शुक्राची गती ही बऱ्याच वेळेला वेगळी गृहीत धरली जाते. कित्येक सॉफ्टवेअर्स अशी आहेत की ज्याच्यामध्ये रवी इतकीच गती बुध आणि शुक्राची धरली जाते, पण ही जी गती दिलेली आहे ही ऍस्ट्रॉनॉमिकल गती आहे. बुध हा 1°23 कला साधारण दैनिक गती असते, ऍव्हरेज आपण म्हणू त्याची, आणि तो फास्ट जात असल्यामुळे वक्री स्तंभी सुद्धा तो कमी काळ असतो. म्हणून मी तिकडे स्तंभी काळ लिहिलेला आहे की एक स्तंभी अगदी 0° 0 कला 0 विकला इतकी त्याची शून्य गती असायच्या. एक दिवस आधी आणि एक दिवस नंतर बुधाचा स्तंभी काळ साधारणपणे आपण मानतो. सेम वे शुक्र हा 2 दिवस स्तंभी मानतो, मंगळ हा 3 दिवस करत करत नेपच्यून एक 7 दिवसांपर्यंत आपण स्तंभी मानतो. ज्या वेळेला आपल्याकडे कुंडली येते, लग्न कुंडली येते, तिथे लॅटिट्यूड लॉंगिट्यूडच्या बाजूला बऱ्याच वेळेला ग्रहांची गती दिलेली असते. तिथे तुमच्या एक लक्षात आलं की गुरु हा 24 कला एवढीच गती समजा दिली, विकला 24 विकला एवढीच गती दिलेली आहे, तर हा तक्ता जर तुमच्या लक्षात असेल तर पटकन लक्षात येईल तुमच्या की अरे गुरुची दैनिक ऍव्हरेज गती साधारणपणे 4 कला 59 विकला म्हणजे 5 कला असते ऍव्हरेज, आणि इथे तर 24 विकाला दिसतो म्हणजे खूप कमी गतीचा आहे, म्हणजे जवळजवळ स्तंभी आहे. ही गोष्ट ट्रिगर झाली की लक्षात घ्यायचं की हा स्तंभी आहे म्हटल्यानंतर काहीतरी रोल महत्वाचा या ग्रहाचा या कुंडलीमध्ये आहे. अगदी एवढं माहिती नसेल तरी सुद्धा तुम्ही रवीच्या पोझिशनवरनं एखादा ग्रह स्तंभी आहे की नाही याचा पाठपुरावा घेऊ शकता. कसं की जे बहिर्वर्ती ग्रह आहेत म्हणजे बुध शुक्र सोडून बाहेरचे मंगळ आणि त्याच्या पुढचे ग्रह हे साधारणतः रवीच्या पंचम स्थानात असतील किंवा नवम स्थानात असतील, की आपण पटकन बघत असतो अरे या ग्रहाचा नवपंचम योग होतोय का रवीशी, पण त्यावेळेला एक गोष्ट नजरेतनं नवोदितांच्या सुटू शकते, ती म्हणजे अरे हा नवपंचम योग दिसतोय पण तो दुसरा ग्रह कदाचित स्तंभी असू शकतो. ही गोष्ट जर नजरेतनं सुटली तर कदाचित प्रेडिक्शन हेवायर जाऊ शकतं. आणि विशेषतः गुरु शनीच्या बाबतीत हे अधिक होतं. कित्येक वेळेला गुरु शनी अंशात्मक नवपंचम योग असतो आणि गुरु स्तंभी असतो, तर ही गोष्ट फार दखल घ्यायला लागते. बुध आणि शुक्र हे ग्रह रवीपासून फार दूर जात नसल्यामुळे साधारणतः रवीच्या पुढच्या किंवा रवीच्या मागच्या स्थानात असतील तर ते स्तंभी असण्याची शक्यता असते. ह्या वेळेला मग गती बघायची की स्तंभी नाहीये ना, आणि स्तंभी असेल तर दॅट प्लॅनेट इज नोटवर्दी, हे लक्षात घ्या. तर ह्याची तुम्ही नंतर नोंद करून ठेवू शकता. आता आपण स्तंभी ग्रहांची फळं काही स्लाइड्स मध्ये बघू आणि मग कुंडल्या सोडवण्याकडे जाऊया. तर आधी प्रचलित समज काय विशेषतः अभ्यासकांच्या मनामध्ये, कारण वक्री ग्रह स्तंभी ग्रह हा विषय इतका खोलवर आहे की तो असा सर्धोपटपणे एका नियमात तुम्हाला बसवता येत नाही, किंवा 1+1=2 अशा पद्धतीने त्यात करता येत नाही इझिली. स्तंभी ग्रहांबद्दल बहुतेक अभ्यासकांच्या मनामध्ये असा एक समज असतो की स्तंभी ग्रहांची फळं ही अशुभच मिळतात, किंवा त्याच्या कारकत्वाखाली ज्या गोष्टी येतात, किंवा अशा ग्रहाच्या मालकीची जी स्थानं असतात त्यांच्याबद्दल अनिष्टच फळ मिळतं. काही थॉट्स ऑफ स्कूल ऑफ थॉट्स असे आहेत की स्तंभी ग्रह हा पूर्णतः गतिशून्य अवस्थेत असल्यामुळे त्याची फळच मिळत नाही, तो फळ द्यायला असमर्थ असतो. बहुतेक जणांच्या बाबतीत हाच समज आपल्याला दिसून येतो, पण अनुभव काय येतो ज्या वेळेला आपण स्तंभी ग्रह असलेल्या अनेक कुंडल्या गोळा करतो आणि त्यांचा पाठपुरावा करतो, त्यावेळेला प्रत्यक्ष त्या ग्रहाबद्दल अनुभव काय येतो हे आपण पाहून घेणार आहोत. हा माझा अनुभव आहे, प्रत्येक जण त्या मताशी सहमत होईल असं नाही, पण किमान 1000 ते 1200 स्तंभी ग्रहांच्या स्पेसिफिकली कुंडल्या बघून मी हा माझा अनुभव बनवलेला आहे. तर आधी स्तंभी ग्रह असताना नक्की होतं काय, तर एक लक्षात घ्या, स्तंभी ग्रहाला गती नसते, जवळजवळ शून्य गती असते ना, त्यामुळे काय होतं की ज्या बिंदूवर हा ग्रह स्तंभी असतो त्या बिंदूवर प्रचंड शक्ती एकवटली जाते या ग्रहाची आणि ती तिथे स्थिरावते, तिला गती नाहीये. त्यामुळे काय होतं, तिचं सॅच्युरेशन होतं, दाटून येते. म्हणजे काही कायनेटिक एनर्जी असेल ती पोटेन्शियल एनर्जी मध्ये बदलते, अगदी शास्त्रीय भाषेत जर आपण सांगायचं झालं तर एनॉलॉजिकली. ओके, त्यामुळे कसं होतं की गती नाहीये, ना मागे जातोय ना पुढे जातोय, आणि त्या एका बिंदूवर सिंगल पॉइंटेड अटेन्शन त्या ग्रहाचं स्थिरावलेलं आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारे फ्लरिश होत नाहीये, उलट खोलवर जातोय तो ग्रह. हे लक्षात घ्या, हा मुद्दा महत्वाचा आहे की ग्रह फ्लरिश होत नाहीये पण तो खूप खोलवर जातोय. तर कुंडलीमध्ये हा ग्रह सगळ्यात परिणामकारक असतो. म्हणजे टॉलेमीचे जर तुम्ही, टॉलेमीने त्याच्या असं ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे, किंवा इव्हन विवियन रॉबसननी त्याच्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे की पाश्चात्य ज्योतिषामध्ये, इव्हन आपल्या भारतीय ज्योतिषामध्ये सुद्धा लग्न बिंदूवरच्या ग्रहाला अनन्यसाधारण महत्व येतं, कारण उदित ग्रह असतो, त्याला रायझिंग प्लॅनेट म्हणतात. आणि टॉलेमीने सांगितलेलं आहे की एखाद्या कुंडलीमध्ये जर ग्रह स्तंभी असेल तर इट इज ऍज पोटेन्शियल ऍज रायझिंग प्लॅनेट, की म्हणजे लग्न बिंदूवरच्या ग्रहा इतकी त्याची बलवत्ता असते की संबंध कुंडलीचा तो रुलिंग प्लॅनेट होऊ शकतो वेळप्रसंगी, आणि ऍक्च्युअली तो होतो कित्येक बाबतीमध्ये. आपण आज 1-2 उदाहरणं बघू, त्यामध्ये तुम्हाला त्या गोष्टी कळतील सुद्धा. तर स्तंभी ग्रह नजरेआड होऊन चालत नाही बऱ्याच वेळेला, आणि
अनफॉर्च्युनेटली बऱ्याच वेळेला स्तंभी ग्रह नजरेआड होतात. त्यामुळे कुठलंही प्रेडिक्शन करताना अभ्यासकांनी एक मुद्दा कायम लक्षात ठेवायचा की ग्रह गती बघितल्याशिवाय पटकन उत्तर द्यायला धावाधाव करायची नाही, काही झालं तरी नाही करायची. आणि ग्रहगती हा खूप मोठा चिंतनाचा नाही आणि ऑब्झर्वेशनचा एम्पिरिकल विषय आहे, हेही लक्षात घ्या. तर स्तंभी ग्रहाचे परिणाम हे 2 पातळ्यांवर आपल्याला आढळून येतात. त्यातला पहिला परिणाम असा की या ग्रहांनी ज्या बाह्य जीवनातील घटना दर्शवलेल्या असतात किंवा गोष्टी, कार्य दर्शवलेली असतात, एखादा नातलग असतो की जे इट इज एक्सटेन्शन ऑफ अवर सेल्फ, तर त्या गोष्टी म्हणाव्या त्या प्रमाणात किंवा आपल्या डिझायर्सनुसार फळत नाही. फुलणं ज्याला म्हणतात ना, फ्लरिश आणि फ्लावरिंग, तो प्रकार त्याच्यामध्ये होताना आढळत नाही. या नाही तर त्या स्वरूपामध्ये अतिविलंब होणं, अडथळे येणं, दिरंगाई होणं किंवा प्रतिकूल परिस्थिती ही दीर्घकाळ टिकणं, कंपल्सिव्ह डिसऑर्डर सारखे काही कंपल्सिव्ह गोष्टी होणं, त्या वारंवार गोष्टी निगेटिव्ह घडत राहणं, ह्या गोष्टी अशा ग्रहांनी दर्शवलेल्या बाह्य घटनेसंबंधी दिसून येतात. की उदाहरणार्थ समजा एखाद्याचा समजा शनी स्तंभी आहे, तर शनी कुंडलीमध्ये ज्या ज्या गोष्टींना स्पर्श करत असेल, म्हणजे ज्या स्थानात असेल, ज्या स्थानांचा मालक असेल, त्यांच्याबद्दल निश्चितपणे तुम्हाला अति उशीर झालाय किंवा गोष्ट घडलीच नाहीये, रोखून धरल्यासारखं काहीतरी नशिबाने ती अडवलेली आहे गोष्ट, कार्य अडून राहिलेलं आहे किंवा कार्य सुरू झालं पण ते नाश झालं, त्याचं सडून गेलेलं आहे. सडवणं ही शनीचं कार्य आहे ना, तर त्यामुळे ऑब्सोल्यूट झालेलं आहे. ही अशी फळं तुम्हाला स्तंभी शनी देऊ शकतो. स्तंभी मंगळ असेल एखाद्याच्या पत्रिकेमध्ये तर तीव्र, धक्कादायक किंवा तडकाफडकी अशी एखादी घटना किंवा जहाल घटना, लाईफला ट्विस्ट अँड टर्न्स आणणारी एखादी घटना अचानक घडू शकते लाईफमध्ये. त्यामुळे असा ग्रह ज्या स्थानी असतो आणि ज्या स्थानांचा मालक असतो त्यांच्याबद्दल आयुष्यात एखादी तरी कलाटणी देणारी, दिशा बदलणारी धक्कादायक घटना घडते किंवा ती घटना पूर्ण रोखून धरलेली असते. नाही तर नाहीच होत. माझ्याकडे किती पत्रिका आहेत की सप्तमेश स्तंभी आहे आणि 36-37 वयापर्यंत लग्नच झालेलं नाहीये किंवा ज्या वेळेला लग्न झालं त्यानंतर लगेच संसारातलं लक्ष उडून गेलेलं आहे. तर हा एक मुद्दा महत्वाचा आहे जो अभ्यासकांसाठी महत्वाचा आहे. मात्र ही निगेटिव्ह बाजू बऱ्याच ठिकाणी मांडली जाते. स्तंभी ग्रहाची पॉझिटिव्ह बाजू अनेक ठिकाणी मांडलेली, किंबहुना मला तसं खरं सांगायचं तर आढळलेलंच नाही की स्तंभी ग्रहाची चांगली बाजू कोणी मांडलेली आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये ना आपल्या ज्योतिषांची, अभ्यासकांची, तुमच्या माझ्यासारख्या एक मोठी गफलत होते अनेक वेळेला की आपण केवळ एक बाजू धरून चालत असतो, ग्रहाची, ग्रहस्थितीची, ग्रहयोगांची. बऱ्याच वेळेला ग्रहयोगांच्या दोन्ही बाजू असतात, चांगली आणि वाईट, ह्याच्याकडे आपलं लक्ष पटकन जात नाही. आणि हे जायला पाहिजे, कारण देयर इज ऑलवेज समथिंग पॉझिटिव्ह टू इन समथिंग निगेटिव्ह आणि अदरवाईज ऑल्सो. तर स्तंभी ग्रहाला पण हे लागू पडतं की स्तंभी ग्रहाची बाह्य थाव ही थांबलेली आहे, पण एक आकाशातल्या, पृथ्वीवरून बघताना आकाशातल्या एका सिंगल पॉइंट ग्रहाची संपूर्ण शक्ती स्थिरावलेली असल्यामुळे त्या ग्रहाच्या कारकत्वानुसार, कारण लक्षात घ्या ग्रह आहे म्हटलं की त्याच्याकडे शक्ती आहे, एनर्जी आहे, ती एनर्जी वेस्ट जाणार नाहीये, ती एनर्जी काही ना काहीतरी कार्य करतच राहणार आहे. मग ही जी त्याची क्षमता आहे ही जबरदस्त पेनिट्रेट होत असते त्या पॉइंटवर कुंडलीतल्या. मग ज्या स्थानात असेल, ज्या राशीत असेल, ज्या नक्षत्र नवमांशात असेल, त्याचा विचार करून आपल्याला लाईफच्या कुठल्या एरियामध्ये ती शक्ती एकवटली गेलेली आहे याचा विचार करावा लागतो. आणि बहुधा हे हिडन पोटेन्शियल असतं किंवा अनटॅप पोटेन्शियल असतं की व्यक्तीने जर ठरवलं तर टॅप करून, किंवा त्या ग्रहाला जर पोषक वातावरण असेल कुंडलीमध्ये इतर ग्रह स्थितीचं, तर त्या ग्रहाच्या हिडन पोटेन्शियलचा जबरदस्त विकास करू शकतो. याची उदाहरणं आपण पुढे पाहणार आहोत आणि अवाक व्हाल तुम्ही, ज्यांना हा मुद्दा ह्या आधी माहिती नव्हता ते अवाक होतील कदाचित, की हा ग्रह माणसाला त्याच्या कारकत्वानुसार, ग्रहांचं कारकत्व काही झालं तरी सोडायचं नाही, मंगळानुसारच फळणार हे लक्षात घ्या, त्याच्या कारकत्वानुसार अप्रतिम चिकाटी, एकाग्रता किंवा परझिव्हरन्स ज्याला आपण म्हणतो तो देऊ शकतो. बहुतेक वेळेला परिस्थितीमुळे म्हणा किंवा इतर काही कारणांमुळे म्हणा, व्यक्तीला ती संधी मिळत नाही ह्या ग्रहाचं पोटेन्शियल वर काढायची, अनटॅपिंग करायची, आणि म्हणून फ्रस्ट्रेशन येतं त्या ग्रहाबद्दल आणि आपण म्हणतो की स्तंभी ग्रह हे निगेटिव्ह फळं देतात. पण अनेक वेळेला हा ग्रह विशेषतः शुभस्थानी असेल, शुभग्रहांच्या शुभयोगात असेल तर कित्येक वेळेला ही क्षमता वापरली जाऊ शकते, चांगलं गायडन्स मिळालं लाईफमध्ये तर, आणि ते एक मोठं ऍसेट ठरू शकतं व्यक्तीच्या लाईफमधलं. तर स्तंभी ग्रह अभ्यासताना काय काय मुद्दे लक्षात घ्यावेत ते मी इथे आता मांडतो आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेला आपल्याला कुंडलीमध्ये एखादा स्तंभी ग्रह दिसतो त्यावेळेला सगळ्यात आधी काय करायचं की त्या ग्रहाचं हे कारकत्व लक्षात घ्यायचं, कारण कारकत्व हे फारच महत्वाचं असतं ग्रह स्तंभी असतो तेव्हा. ग्रह जर आपल्या ज्योतिषीय नियमांच्या अनुषंगाने जर ग्रह बिघडलेला आपल्याला दिसला, की
अनिष्ट स्थानी आहे, प्रतिकूल राशीत आहे, विशेषतः पापग्रहांच्या कुयोगामध्ये आहे, तर या ग्रहाच्या कारकत्वाबद्दल विशेष प्रतिकूल घटना तुम्हाला दिसेल. आणि इथे विशेष शब्दाला महत्व आहे, कारण स्तंभी ग्रह जे काही चांगलं वाईट देतात ना, ते बहुतेक वेळेला एक्स्ट्रीम लेवलचं देतात, मिडिओक्रसी नसते त्याच्यामध्ये. की उदाहरणार्थ मंगळ असेल तर एखादा, आणि वारंवार नाही घडवत घटना, आयुष्यात एखादी घटना घडते, ते रिकर होत नाही सारख्या सारख्या, अनलेस द्विस्वभाव राशीत असेल. पण मंगळ असेल तर मोठे अपघात घडू शकतात, अचानक एखादी मोठी कलाटणी लागू शकते, अनपेक्षित धक्कादायक एखादा प्रसंग त्या मंगळाने दर्शवलेल्या गोष्टींबद्दल येऊ शकतो. भावंडांचा तो कारक आहे, भावंडांशी संबंधित त्रास होऊ शकतात, किंवा शारीरिक पातळीवर मंगळ ज्या ज्या अवयवांचा घटकांचा कारक आहे, म्हणजे रक्त आहे, झोम आहे, स्नायू आहेत, त्यांच्या संबंधी काही दुखणी उद्भवू शकतात, स्फोटकता अनुभवाला येऊ शकते. हेच जर गुरु बद्दल बघितलं तर वाढ टोटली खुंटली जाणं गुरुनी दर्शवलेल्या गोष्टींची, ही संततीच झाली नाही. आता खाली ग्रेटा गार्बोचं उदाहरण दिलेलं आहे, तिच्या कुंडलीत गुरु स्तंभी होता, तिला संतती नाही झाली. तर संतती वाढ न होणं किंवा अतिवाढ होणं, फाजील वाढ, की कॅन्सर सारखा एखादा आजार, मोठ्या भावाशी संबंधित त्रास, कारण गुरु मोठ्या भावंडाचा कारक असतो, किंवा गुरूंशी संबंधित काही त्रास, की गुरु करतोय पण गुरुकडनं काहीच, मानवी गुरुकडनं म्हणतोय मी, लिव्हर सारख्या गुरुच्या अंमलाखाली येणाऱ्या अवयवांचे काही त्रास होऊ शकतात. शनी असेल तर प्रचंड अडथळे, नाश, बंधन योग ह्यासारखी काही फळं मिळू शकतात, ती रोखून धरलेली आहेत फळं. तर हा ग्रह जर बिघडलेला असेल तर त्याच्या कारकत्वाबद्दल निश्चितपणे काही ना काहीतरी मोठी विशेष प्रतिकूल बाब तुमच्या अनुभवास येईल. अर्थात यासाठी ग्रहांची विविध कारकत्व आपल्याला माहिती पाहिजे. पण हा ग्रह जर बलवान असेल, की ज्योतिषशास्त्राचे जे आपण इतर नियम लावतो त्या नियमांच्या अनुषंगाने जर हा ग्रह बऱ्यापैकी बलवान असेल, तर त्याच्या कारकत्वाबद्दल व्यक्तीच्या अंगी विशेष क्षमता दडून असते. म्हणून उदाहरण मंगळाचं आणि गुरुचं इथे घेतलंय, कारण काही फेमस व्यक्ती त्यांना तुमच्या परिचयाचे असतील, की मंगळ स्तंभी असेल तर व्यक्तीच्या अंगी, कारण मंगळ शक्ती आहे ना, मंगळ ऊर्जा आहे, मंगळ क्रियाशीलता आहे व्यक्तीमधली, तर ती क्रियाशीलता प्रचंड स्टॅमिनामध्ये कन्व्हर्ट होते, प्रचंड पर्सेव्हरन्स असतो व्यक्तीकडे, दटून राहण्याची प्रवृत्ती असते, चिकाटी जबरदस्त. असा मंगळ हा चिकाटीसाठी फेमस नाहीये, चिकाटी आणि चिवटपणा हा शनीचा गुणधर्म आहे, पण मंगळाची शक्ती ही एका पॉइंटवर कार्यरत झाल्यामुळे व्यक्तीच्या अंगी चिकाटी येते, झुंजणं त्याला चांगल्या प्रकारे जमतं. आणि म्हणून खाली उदाहरणं मुद्दामून दिलेली आहेत, की उसेन बोल्ट, राफेल नदाल, टेनिस बघत असाल तर राफेल नदाल, नंतर लान्स आर्मस्ट्रॉंग सायकलिंग मधला, मार्टिना नवरातिलोवा, ही सगळी माणसं यांच्या चिवटपणासाठी फेमस होती. की नदाल इज अ डेफिनेशन ऑफ चिवटपणा, चिकाटी, झुंज. आणि नदालच्या पत्रिकेमध्ये मंगळ कमी गतीचा आहे. इव्हन फॉर दॅट मॅटर या ग्रहाचं कारकत्व कसं उमटतं हे, आणि आता खेळाडूंचा विषय निघाला तर कित्येक वेळेला मंगळ वक्री किंवा कमी गतीचा कितीतरी खेळाडूंमध्ये आढळतो. इफ आय एम नॉट रॉंग, स्टेफी ग्राफच्या पत्रिकेत मंगळ असा वक्री आहे. तर मंगळाचं कारकत्व कसं अमिट छाप व्यक्तीच्या साईकवर, म्हणजे क्षमता ज्या वेळेला आपण म्हणतो त्या आतून असतात ना, व्यक्तीच्या साईकवर, सायकोलॉजीवर त्या ग्रहाची कशी अवीट छाप असते हे ओळखण्यासाठी मुद्दाम अजून एक उदाहरण दिलेलं, की सिग्मंड फ्रॉइड, की होता मानसशास्त्रज्ञ, पण त्यांनी स्वतःचं मानसशास्त्रज्ञ कशा पद्धतीने वळवलं, तर त्यांनी सेक्शुअल सायकोलॉजीवर जास्ती रिसर्च केला, सायकोलॉजी त्या अँगलनी त्यांनी मांडायचा प्रयत्न केला. इव्हन कार्ल यंगच्या पत्रिकेमध्ये मंगळ स्तंभी आहे. तर हे सगळे जे असतात, किंवा आता गुरुचं आपण विचारलं तर गुरु प्रचंड आध्यात्मिकता देऊ शकतो व्यक्तीला जर स्तंभी असेल तर, विचारीपणा, विवेक देऊ शकतो. इव्हन आपल्याकडे बऱ्याच अभ्यासकांना हे, अर्थात कुंडल्या बघितल्या की हा अनुभव येतो, बऱ्याच अभ्यासकांना हे माहिती नसतं की कला क्षेत्राशी गुरुचा फार मोठा संबंध आहे, विशेषतः जिथे शब्दगुणाचा संबंध आहे, कारण गुरु आकाशतत्वाचा आहे. त्यामुळे साहित्य, संगीत, अभिनय यांच्याशी गुरुचा, आपण कारण कला म्हटलं की आपण शुक्र हा एकच धरून बसतो ना, शुक्राचा पदर, किंवा नेपच्यून फार तर फार. पण गुरु हा कित्येक कलाकार, लता मंगेशकरची पत्रिका घ्या ना, म्हणजे तुम्हाला कळेल त्यांच्या पत्रिकेत गुरु काय महत्वाचं आहे ते. तर साहित्य, संगीत, अभिनय ह्यांच्यामध्ये सुद्धा स्तंभी गुरु कित्येक वेळेला आढळतो. म्हणून इथे मुद्दामून त्यातल्या दिग्गजांची नावं मांडलेली, की मार्लन ब्रांडो, गॉडफादर मूवीचा पहिल्या गॉडफादर मधला, टॉम क्रूज, लिओनार्दो दी कॅप्रिओ, किंवा फॉर दॅट मॅटर ग्रेटा गार्बो, की आपण हाच नियम जर आपण लावला तर ग्रेटा गार्बो अभिनयामध्ये फार, अभिनय आणि तत्कालीन हॉलिवूडमध्ये ती म्हणजे इट वॉज एन एपिक, पण शी वॉज एन एपिक, पण तिला संतती नाही झाली. म्हणजे संतती हे बाह्य विकसत होणारं कारकत्व गुरुनी रोखून धरलं, पण अभिनयामध्ये कितीतरी पुढे नेली. किंवा जॉर्ज बर्नार्ड शॉ, या फॉर दॅट मॅटर इव्हन डोनाल्ड ट्रम्पच्या, इफ आय एम राईट, बहुतेक कन्येचा गुरु आहे म्हणून लगळपगळ बोलतात ते कधीतरी, पण डोनाल्ड ट्रम्पच्या पत्रिकेमध्ये स्तंभी गुरु आहे. तर ह्या पद्धतीने ग्रहांचं कारकत्व जे असतं ना, त्याचा एम्फासिस व्यक्तीवर प्रचंड असतो, त्याचं
इंटरनलायझेशन जे आपण म्हणतो ग्रहाचं ते ट्रिमेंडस होऊ शकतं, आणि त्याला जर योग्य ते चॅनल मिळालं ना, म्हणजे व्यक्तीला ते वापरता आलं, तर व्यक्ती कुठच्या कुठे जाऊ शकते ह्या ग्रहाच्या पोटेन्शियल. इव्हन आपल्याकडे आता मला माहिती नाही पार्टिसिपंट्स कोण कोण आहेत ते, पण कदाचित ज्योतिष शिक्षक पण असतील अनेक याच्यामध्ये. आपल्याकडे जर एखादा विद्यार्थी आला की ज्याच्या धर्मत्रिकोणामध्ये गुरु आहे आणि तो स्तंभी आहे, विशेषतः बलवान गुरु धर्मत्रिकोणामध्ये स्तंभी आहे, अशा विद्यार्थ्याला जास्ती होनिंग करून तासा, कारण त्याच्यामध्ये जबरदस्त पोटेन्शियल आहे ज्योतिषशास्त्र शिकण्याचं. आणि जर त्याला वाव मिळाला, चांगला शिक्षक त्याला लाभला, तर कितीतरी पटीने जाऊ शकतो तो पुढे. फक्त माझा अनुभव असा आहे स्तंभी गुरु बद्दल, की स्तंभी गुरु असलेले विद्यार्थी बऱ्याच वेळेला ज्योतिष हे आत्मानंदासाठी शिकतात, ते प्रोफेशनली ते वापर करत नाहीत. म्हणजे माझ्याकडे अशा जवळजवळ 30-35 कुंडले आहेत. स्तंभी गुरु अतिशय उत्तम ज्योतिष येतं, पण प्रोफेशनली नाही करत, ते स्वतःच्या अभ्यासासाठी करतात. पण असा एखादा विद्यार्थी असेल तर त्याला आपण असं होनिंग करून त्याचा स्किल्स वाढवू शकतो त्या. दुसरा मुद्दा स्तंभी ग्रहाच्या बद्दलचा, की ह्या ग्रहाचं स्थान अतिशय महत्वाचं असतं. कारण साहजिकच आहे, एनिवे कुठल्याही ग्रहाचं स्थान महत्वाचं आहे, आणि स्थान म्हणजे जिथे सगळी ऍक्शन चाललेली असते तो एरिया आहे ना लाईफ मधला. तर त्यामुळे या स्तंभी ग्रहाचा त्या स्थानावर जबरदस्त परिणाम होताना आपल्याला आढळून येतो. असा ग्रह जर पापग्रह असेल, नैसर्गिक पापग्रह म्हणजे मंगळ, शनी, राहू, केतू तर स्तंभी होत नाहीत, त्यामुळे त्यांचा विचार करायची गरज नाही. इव्हन टू सर्टन एक्सटेंट हर्षल नेपच्यून, पण हर्षल नेपच्यून हे सिंगल बघायचे नाही, ते ग्रहयोगामध्ये बघायचे जास्ती करून. तर विशेषतः मंगळ शनी सारखा नैसर्गिक पापग्रह किंवा लग्नाचा अनिष्ट ग्रह, प्रत्येक लग्नाचे ते अनिष्ट, एखादा नैसर्गिक शुभग्रह सुद्धा एखाद्या लग्नाला अनिष्ट होऊ शकतो. तर असा ग्रह जर एखाद्या स्थानात स्तंभी असेल तर त्या स्थानाशी संबंधित फळ विशेष अडून राहिलेलं दिसतं एखादं, किंवा त्याबद्दल जबरदस्त प्रतिकूल, की ते नाही फ्लरिशच होत नाही, फ्लावर होत नाहीये, ते फुलून येत नाहीये, असं तुम्हाला निश्चितपणे आढळून येईल. पण हा ग्रह जर शुभ असेल, विशेषतः नैसर्गिक शुभ असून लग्नाचा इष्ट असेल, तर मात्र तो ज्या स्थानी असतो त्या स्थानाबद्दल व्यक्तीला काहीतरी अतिशय उत्तम गुण देऊ शकतो व्यक्तीच्या अंगी. तिसरा मुद्दा स्तंभी ग्रहाचा बघायला लागतो, तो म्हणजे त्या ग्रहाच्या मालकीची स्थानं. यांच्याबद्दल मात्र बहुतेक वेळेला प्रतिकूल फळ, कारण कसं असतं, त्या ग्रह एखाद्या स्थानात असणं आणि ग्रह एखाद्या स्थानाचा मालक असणं यात फरक आहे. बऱ्याच जणांच्या हा फरक लक्षात येत नाही. ज्या स्थानाचा मालक ग्रह असतो त्या स्थानाची संपूर्ण जबाबदारी ह्या ग्रहावर असते, आणि मालकच आहे ना शेवटी तो. आणि असाच ग्रह कुठलीच मुवमेंट करत नाहीये म्हटल्यानंतर त्या स्थानाचा विकास होत नाही, कुठल्या ना कुठल्या तरी महत्वाच्या बाबतीत विकास होत नाही, आणि त्यामुळे विशेष प्रतिकूल फळ किंवा अडवणूक, विलंब हे स्तंभी ग्रह त्यांच्या मालकीच्या स्थानांबद्दल देताना निश्चितपणे आढळून येतात. तर आता हे मुद्दे मी मांडलेले आहेत, त्यांच्या अनुषंगाने रॅन्डमली जशा मिळाल्या तशा कुंडल्या मी 3-4 मांडलेल्या आहेत. मुद्दाम कुंडल्या मांडायचं कारण की नुसती थिअरी मांडून फायदा नाही. कुंडल्या प्रत्यक्ष आपण बघितल्याशिवाय आपल्याला त्याची अनुभूती घेता येणार नाही. तर त्यामुळे मी आता ही पहिली कुंडली बघू. एका पुरुषाची कुंडली आहे. मी इथे गुरु स्तंभी आहे ह्या कुंडलीमध्ये. पैसा, पोझिशन अतिशय उत्तम. एका मोठ्या कंपनीमध्ये सिनियर प्रेसिडेंट, सिनियर व्हाईस प्रेसिडेंट पदावर अनेक वर्ष या व्यक्तीने काम केलं. पण आध्यात्मिक ओढ प्रचंड. म्हणजे मी ज्यावेळेला यांची कुंडली पाहत होतो त्यावेळेला मला त्यांच्या 2 वाक्यांनी हा गुरु स्तंभी आहे का, हे एकतर गुरु आणि रवीमध्ये तुम्ही बघाल की जो मगाचा मी मुद्दा सांगितला की रवी 3 अंशावर आहे आणि गुरु 28 अंशावर आहे, म्हणजे जवळजवळ नवपंचम योग आहे. 5 अंशाच्या फरकाने गुरु आणि रवी मध्ये नवपंचम योग आहे, लक्षात घ्या. तो डिसोसिएट ऑस्पेक्ट आहे, कारण राशी 1-4 मधले आहेत. पण ह्यांनी 2 वाक्य सांगितली ज्यावेळेला हे माझ्याशी बोलत होते, की आम्ही त्यांच्या करिअर आणि वगैरे इतर सगळ्या गोष्टींबद्दल बोलत असताना ते पटकन एक गोष्ट बोलून गेले की रिअलायझेशन, स्पिरिच्युअल रिअलायझेशन इज फंडामेंटल एम ऑफ माय लाईफ, फंडामेंटल पर्पज ऑफ माय लाईफ. पर्पज हा शब्द त्यांनी वापरला. एकदम मी ट्रिगर झालो की बाबा एखादी व्यक्ती सिनियर व्हीपी लेवलची, ती सुद्धा अशा क्षेत्रात जिथे क्रिमिनॅलिटीचा संबंध बराच येतो, अशा क्षेत्रात कार्यरत असणारी व्यक्ती पटकन हे वाक्य म्हणते की फंडामेंटल पर्पज ऑफ माय लाईफ. मी पटकन कुंडलीतल्या गुरुकडे लक्ष दिलं त्यांच्या, आणि मग गती त्याची बघितली तर गुरु हा टोटली ह्या कुंडलीमध्ये तुम्ही पण मांडून बघा म्हणजे तुम्हाला कळेल. गुरु हा 0 अंश 0 कला 0 विकलांवर आहे, टोटल स्तंभी आहे. आणि अर्थातच तो भाग्यस्थानामध्ये कन्यारास, कन्या नवमांशात वर्गोत्तम आहे, ह्याला एक विशेष महत्व आहे. तर आध्यात्मिक ओढ प्रचंड आहे. भावंडांशी मात्र संबंध दुरावले. ठणठणीत वडील जे आयुष्यभर ठणठणीत होते, म्हणजे ते फेमस यासाठी होते की ते एका हाताने एक बुक्की मारून नारळ तोडायचे. त्यांना आठवड्याभरात कॅन्सर डिटेक्ट झाला आणि ते इतका तो लास्ट स्टेजला पोहोचलेला होता की ते अचानक आठवड्याभरामध्ये वारले. एका बहिणीला कॅन्सर डिटेक्ट झाला आणि विवाह खूप उशिरा झाला.
आता ह्या महत्वाच्या मुद्द्यांची आपल्या स्तंभिग्रहाशी कशी सांगड आहे आणि टॉलेमी म्हणतो किंवा रॉबसन म्हणतो किंवा आपल्या शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे त्यानुसार स्तंभिग्रह कसा कुंडलीचा प्रचंड महत्वाचा एक सेंटर फोकल पॉइंट होऊ शकतो हे पटवणारी ही कुंडली आहे. की आपण आध्यात्मिकतेच्या दृष्टीने जर बघितलं तर मुळात भाग्यस्थानातल्या गुरुलाही विशेष महत्व आहे. इथे तो कन्या राशीमध्ये चित्रा नक्षत्रात वर्गोत्तम आहे, त्यामुळे तो फारच फिनॉमिनल स्टेजला आहे. आणि असा गुरु स्तंभी असल्यामुळे व्यक्तीमध्ये इंटरनल कुवत केवढी दिली, ती कुठली दिली, तर त्याच्या कारकत्वाखाली जी येते अनुभूती ज्याला म्हणतात ना, ती ही अशी असते. गुरुला अध्यात्माचा कारक का म्हणतात ते अशा कुंडल्या बघितल्यावर कळतं. नवीन अभ्यासकांनी हा मुद्दा नोंदवून ठेवा की प्रचंड आध्यात्मिकतेची ओढ आहे. अर्थात त्या मार्गात लहानपणापासून आहे, आणि असं नाही की 30-32 सगळं झालं, संसार बिंसार सगळा नीट चालू आला मग लागलो देवाचं करायला, असं नाहीये. खूप म्हणजे कळायला लागलं तेव्हापासूनच अध्यात्माची ओढ प्रचंड आहे. हे गुरुचं कारकत्व आहे. त्या स्तंभी गुरुनी इनग्रेन, ज्याला इंग्लिशमध्ये इनग्रेन हा शब्द आहे, ते इनग्रेन केलं यांच्या मानसशास्त्रावर, मानसिकतेवर. पण ऍट द सेम टाइम या गुरुचे जे बहिरंग आहेत ना, त्या संबंधी प्रॉब्लेम्स क्रिएट झाले. की गुरु आहे नवम स्थानामध्ये, नवम स्थानावरनं वडील पाहिले जातात. नवम आणि दशम त्यातलं ह्या कुंडलीत नवम महत्वाचं आहे. नवमात गुरु सारखा ग्रह हा स्तंभी आहे आणि तो वक्री असताना स्तंभी आहे, आणि वडिलांना कॅन्सर झाला आणि अचानक ते वारले. भावेशत्वाच्या दृष्टीने गुरुचा आपण विचार केला तर तृतीय स्थानाचा मालक गुरु होतो, जे भावंडाचं स्थान आहे. त्यामुळे बहिणीला कॅन्सर झाला. का गुरुला कॅन्सरचा कारक म्हणतात हे अशा पत्रिका बघितल्यावर पटतं. कारकत्व ही अशी अनुभूतीतनं जाणायची असतात, ते ही अशी. विवाह खूप उशिरा झाला. इथे कदाचित पटकन लिंक लागणार नाही एखाद्याला की विवाह उशिरा झाला, त्याचं गुरुशी काय संबंध, सप्तमेश तर चंद्र आहे. ओके, तर गुरुशी संबंध असा की इतर ग्रहस्थिती अर्थात असते, एकट्या ग्रहावर कारणीभूत नसतात सगळ्या गोष्टी, पण गुरु हा महत्वाचा विवाहाच्या दृष्टीने असा आहे कारण चंद्र, राशीस्वामी आणि रवी हे तीनही ग्रह मिथुनेत आहेत आणि मिथुनेकडनं सप्तमेश गुरु होतो. रवी आणि चंद्र अमावस्येचा जन्म असेल तेव्हा चंद्रकुंडलीला प्रचंड महत्व येतं. चंद्रकुंडली इग्नोर करून तुम्ही प्रेडिक्शन करू शकत नाही. तर त्यामुळे अमावस्येचा जो नुसता हा जन्म अमावस्येचा नाहीये, पण रविचंद्र एका राशीत आहेत म्हणजे अमावस्येच्या जवळचा जन्म आहे. तर आणि राशीस्वामी तिथेच आहे, त्यामुळे त्याच्या सप्तमेशाला जबरदस्त महत्व आहे आणि तोच स्तंभी आहे कुंडलीमध्ये. अर्थातच विवाह जवळजवळ 37व्या-38व्या वर्षी झाला विवाह जवळजवळ. तर त्यामुळे हे असं ह्या गुरुचं फळ ह्या कुंडलीत मिळालेलं आहे. अजून एक कुंडली आपण पाहूया, अजून 2-3 पाहूया. ही एका पुरुषाची कुंडली आहे. लग्नात फसवणूक झालेली आहे, टोटल फसवणूक झालेली आहे. कारण लग्नापूर्वीपासून पत्नीचे विवाह बाह्य संबंध होते आणि लग्नानंतर लगेचच ती दुसऱ्यासोबत पळून गेली. पण ती तसं झाल्यानंतर यांच्यावर फार खोटे नाटे आरोप लावले, कोर्ट केसेस केल्या आणि ते निस्तरण्यामध्ये, कारण यांच्याकडनं सतत कमिटमेंट घ्यायची की तू मी जे सांगते तसं कर, मी कोर्टातनं केस मागे घेईन. त्यामुळे ते करता करता म्हणजे ज्याला आपण म्हणतो, आता ह्या कुंडलीत शनी स्तंभी आहे, त्याच्यावर मी येणार आहे की का चिवटपणाचा शनीला कारक म्हणतात. ह्यांना त्रास आला कुठून, तर शनीच्या माध्यमातून. कसा आला ते आपण पाहू नंतर ग्रहस्थितीच्या. पण शनीला चिवटपणे पाठपुरावा करणारा ग्रह का म्हणतात ते अशा पत्रिका अभ्यासल्यावर कळतं की त्रास आला शनीकडून. शनी आहे या कर्क लग्नाच्या पत्रिकेत सप्तमेश, म्हणजे सप्तम स्थानाकडनं त्रास आला किंवा अष्टमेश धरून चला. ह्या पत्नीनी त्यांना आधी त्यांचे वडील गेले, मग त्यांना घर विकावं लागलं की तू घर विक, मी कोर्टातनं केस मागे घेते. ओके, मग त्यांना नोकरी सोडावी लागली, मग त्यांना त्यांची गाडी विकावी लागली आणि असं करत करत अक्षरशः व्यक्तीला निर्धन केलं आणि एवढं करून सुद्धा कोर्टातली केस मागे घेतली नाही. नंतर चिवटपणा कसा येतो, असा येतो. शनीकडनं आलेले त्रास कसे असतात, हे असे असतात. आणि इतका चिवटपणा का आला, कारण शनी स्तंभी आहे. आता ह्या कुंडलीचं बघू की तो सर्कल केलाय म्हणून, की कर्क लग्नाची कुंडली. शनी नुसता नैसर्गिक पापग्रह नाहीये, एकतर तो वक्री स्तंभी आहे. दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे शनी या लग्नाचा टोटल अनिष्ट ग्रह होतो पूर्ण, म्हणजे फंक्शनल मेल्फिक ज्याला म्हणतात, नंबर 1 मेल्फिक प्लॅनेट कर्क लग्नाला शनी आहे. असा सप्तमेश लग्नस्थानामध्ये आहे. कर्क राशीचा शनी हा फसवणुकीच्या दृष्टीने महत्वाचा बघायला लागतो कित्येक वेळेला. आणि अर्थात कुंडलीमध्ये इतर पोषक ग्रहस्थिती पण आहे की वैवाहिक जीवनामध्ये का त्रास झाले, कारण चंद्राच्या सप्तमामध्ये बुध केतू आहेत, अष्टम स्थानातला कुंभेचा मंगळ आहे. ही एकच एक ग्रह कधी संपूर्ण अँगलनी फळत नाही, त्याला इतर मदत करणारी ग्रहस्थिती कायमच असते. पण आपल्याला महत्वाचं काय घ्यायचं की स्तंभी म्हणून शनीने काय फळ दिलं. तो वक्री असता नुसता सप्तमेश म्हणून तरी सुद्धा वैवाहिक जीवनात त्रास झालेच असते की, पण हे इतके टोकाचे त्रास का झाले,
तर इतके टोकाचे त्रास झाले, कारण तो आणि इतक्या चिवटपणे त्रास, इतका दीर्घ काळ त्रास, देशोधडीला लावलं. शनीला दारिद्र्याचा कारक म्हणतात, तो का म्हणतात? कारण ही फळं आपल्याला अशी लक्षात येतात, हे लक्षात घ्या. तर त्यामुळे इव्हन माझ्याकडे कर्कलग्नाच्याच, खरं तर आज मांडायला वेळ नव्हता म्हणून ह्याच बरोबर मी मुद्दामून अनालिसिस करता येईल म्हणून मी अजून 2 कर्कलग्नाच्या कुंडल्या काढल्या होत्या. लग्नी शनीच आहे, स्तंभीच आहे, आत्महत्या केलेली आहे. लग्नी शनीच आहे, स्तंभीच आहे, प्रचंड मोठे क्रॉनिक डिसिजेस आहेत, कारण अष्टमेश होऊन कर्कलग्नाला शनी लग्नी येतो. त्यामुळे शनीचं ह्या नाही तर त्या स्वरूपाचं स्तंभी असताना फळ हे तुम्हाला मिळणारच मिळणार, आणि भावेश म्हणून तर मिळणारच मिळणार, एवढं 100%. आता आपण पुढच्या कुंडल्यांकडे जाऊया. ही एक कुंडली आहे, हिचं मुद्दामून जन्मस्थळ दिलेलं नाहीये, कारण सेन्सिटिव्ह गोष्ट होती ती. बलात्कार झालेल्या व्यक्तीची कुंडली आहे आणि कर्कलग्नाचीच कुंडली आहे, आणि सप्तम स्थानामध्ये मंगळ स्तंभी आहे. 1-2 मिनिटं अनालिसिस करा, मग मी बोलतो. आता या कर्कलग्नाच्या कुंडलीमध्ये सप्तम स्थानात राहू आहे शनीच्या राशीतला. शनीच्या राशीतला राहू हा चांगला नसतो, हे तर सगळ्यांना माहिती आहे. विशेष करून शनी वक्री आहे, त्यामुळे सप्तमातल्या ग्रहांना तर काहीच बळ नाही. चंद्रही सप्तमात आहे, त्याला तो लग्नेश होऊन सप्तमात असला तरी त्याला स्वतःला बळ नाही, कारण सप्तमेश स्वतः वक्री आहे. पण अपॅरेंटली ही कुंडली घेण्याचं कारण, ह्या कुंडलीत शुभयोग बघा किती आहेत. काय होतं, बऱ्याच वेळेला ज्योतिष अभ्यासक म्हणून ज्यावेळेला आपण कुंडली अभ्यासतो त्यावेळेला पटकन ग्रहांची स्थानगत फळं, की आपण इथे काय विचार करू, चला लग्नेश सप्तम स्थानामध्ये आहे, भाग्येश गुरु हा नेपच्यून सारख्या म्हणजे आध्यात्मिक ग्रहासोबत पंचम स्थानामध्ये आहे, म्हणजे दैवी दृष्ट्या किती ही कुंडली, भाग्याच्या दृष्टीने ही कुंडली केवढी महत्वाची आहे. किंवा तृतीय स्थानामध्ये तृतीयेश बुध आहे, रवी सारखा ग्रह तृतीय स्थानामध्ये केव्हाही चांगलाच मानलेला आहे. तर त्यामुळे आणि ह्या तृतीयातल्या बुधाचे, रवीचे शनीशी नवपंचम योग होत आहे कुंडलीमध्ये. एक तो गुरु आणि शनीचा प्रतियोग सोडला तर बाकी कुठलेही अनिष्ट योग या कुंडलीमध्ये नाहीये. सप्तमातला मंगळ सुद्धा तसं पाहायला गेलं तर उच्चीच आहे. तर पण तो स्तंभी आहे, आणि मंगळ स्तंभी असताना, त्याच्यासोबत राहू असताना, त्याचं मॅल्फिक नेचर म्हणजे त्याची अनिष्टता, त्यात तो शनीच्या राशीत आहे, उच्चीचा असला म्हणून शनीच्या राशीत हे फळ विसरू नाही शकत आपण. त्यावेळेला त्याचं मॅल्फिक नेचर किती मोठ्या प्रमाणात वाढतं. आणि सप्तमातला मंगळ हा कायम समोरून, मी जोडीदारच म्हणणार नाही, समोरून कुठून तरी बाह्य अंगाने हा निश्चितपणे फोर्स, त्रासदायक फोर्स, स्वतःच्या इच्छेविरुद्धचा फोर्स हा दर्शवतो. आणि इथे ह्या कुंडलीमध्ये ही बलात्कार झालेल्या व्यक्तीची कुंडली आहे. आणि राहू मंगळ योग गुन्हेगारीशी का क्षेत्र संबंध, गुन्हेगारी म्हणजे काय, अनैतिक कामं करतात त्याला गुन्हेगारी म्हणतात ना, थोडक्यात सांगायचं झालं, किंवा इलिगल कामं. तर का क्षेत्राशी संबंधित आहे, गुन्हेगारी क्षेत्राशी. आणि स्तंभी असल्यामुळे मंगळाचं हे गुन्हेगारीमुळे त्रास येण्याचं फळ हे किती वाढलेलं आहे, हे अशा कुंडल्या बघितल्यावर आपल्या लक्षात येतं. पुढची आपण एक कुंडली पाहूया, की ही पण कुंडली अशीच मुद्दाम इंटरेस्टिंग आहे. पुरुषाची कुंडली आहे, मिथुन लग्नाची कुंडली आहे. ह्याही कुंडलीत जर तुम्ही बघाल तर मिथुन लग्नाला लग्नी राहू त्रासदायक होत नाही, फारसा त्रासदायक होत नाही, एस्पेशली जर बुध बलवान असेल तर. या कुंडलीमध्ये लग्नेश बुध पंचम स्थानामध्ये आहे, स्थान म्हणून ते निश्चित चांगलं आहे, रासही त्याची चांगली आहे. इव्हन फॉर दॅट मॅटर बुध शुक्र अन्योन्य योग आहे, म्हणून लग्नेश या नात्याने काय हा बुध बिघडला असं आपण म्हणूच शकणार नाही तसं पाहायला गेलं तर. गुरुच्या दृष्टीत आहे बुध म्हणजे, त्यामुळे लग्न म्हणून अर्थात लग्नातला राहू चांगला आहे. तृतीय स्थानात सिंह राशीतले चंद्र आणि मंगळ आहेत. चंद्र आणि मंगळ म्हणजे विचार, हर्षल पण तिकडे आहे, चंद्र हर्षल युती, म्हणजे आपण धडाडी, महत्वाकांक्षा, जिद्द ह्या सगळ्या दृष्टीने बोलताना आपण म्हणू अरे काय लाथ मारेल तिकडे पाणी काढेल अशी पत्रिका आहे या व्यक्तीची, असं आपण म्हणू शकतो. चतुर्थातला शुक्र हा लग्नाचा इष्ट आहे, त्यामुळे तो काही, आणि बुधाच्या परिवर्तन योगात आहे, त्यामुळे तो काही आपण अनिष्ट इन एनी केस मानणार नाही. पंचमातले ग्रह तर आपण बघितलेच की फारसे अनिष्ट योगात नाहीच आहेत. मग अनिष्ट आहे काय, कारण भाग्योदय ह्या व्यक्तीचा अजिबात झाला नाही. अजिबात म्हणजे दारिद्र्य, म्हणजे 18-20 दारिद्र्य ज्याला म्हणतात ना, 18-20 हा खरा शब्द आहे, जे दारिद्र्य म्हणतात ते आयुष्यभर व्यक्तीने भोगलेलं आहे. सॉरी. आणि गुन्हेगारी करण्याचा, गुंडगिरी करण्याचा स्वभाव आहे, म्हणजे मगरुरी, प्रचंड मगरुरी. आणि त्यामुळे असं आहे ना की काहीच चांगलं झालेलं नाहीये लाईफमध्ये. वैवाहिक जीवन चांगलं नाही, भाग्योदय चांगलं नाही, दैवकृपा चांगली नाही, विचार चांगले नाहीत, काहीच नाही. म्हणजे चांगलं वाईट या इक्वेशन मध्ये गोष्टी मांडायचा प्रयत्न केला तर. कारण ह्या गोष्टीत जर आपण हे बघितलं की भाग्येश शनी भाग्यात स्तंभी आहे, हे जर, आणि एक तर तो शनी
म्हणजे इतर एखादा ग्रह भाग्येश असताना भाग्यात स्तंभी असणं एक वेळ समजू शकता. आता मगाच्या कुंडलीमध्ये पण नैसर्गिक शुभ असताना गुरु भाग्यात स्तंभी होता, त्यांनी काय फळं दिली. आणि ग्रह स्वतःची मूळ प्रवृत्ती बदलत नाहीत, हे लक्षात घ्यायचं कायम. शनी सारखा ग्रह भले तो लग्नाचा भाग्येश आहे, पण त्याची मूळ प्रवृत्ती अडवणूक करण्याची आहे, असं असताना तो स्तंभी आहे. हा भाग नाही विसरायचा. दीज आर द फंडामेंटल्स. हे बेसिक्स आहेत ज्योतिषशास्त्रातले. आणि त्यात हा शनी स्तंभी असताना, भाग्येश असताना अनिष्ट म्हणजे षष्ठेश, लाभेश, अनिष्ट आहेत. मंगळाशी त्याचा पूर्ण अंशात्मक प्रतियोग आहे. अर्थातच तो प्रचंड आयुष्यात उलथापालथी, संघर्ष, दगदग निर्माण करणारा ठरतो. रवी सुद्धा नीचेच आहे कुंडलीमध्ये, तर त्यामुळे काहीच उत्कर्ष नाहीच आहे की तृतीयातल्या ग्रहांना सुद्धा बळ नाही, कारण त्यांचा डिस्पोजिटर रवी नीचेच आहे कुंडलीमध्ये. रवी ज्या राशीत आहे तो शुक्र पण कन्या राशीत आहे. ही पण सांगड बघायला लागते. पण मेन भाग्येश भाग्यात शनी असताना स्तंभी, वक्री स्तंभी आहे आणि मंगळाच्या प्रतियोगात आहे. म्हणजे हार्डशिप, ज्याला इंग्लिशमध्ये हार्डशिप, कष्ट, दगदग, दारिद्र्य, याचं मूर्तिमंत उदाहरण आहे ही व्यक्ती म्हणजे. त्यामुळे सांगायचा मुद्दा असा आहे की स्तंभी ग्रह जे असतात हे कमालीचे बारकाईने अभ्यासावे लागतात. आता ह्याला एक्सेप्शन काय आहेत की स्तंभी, आता टोकाची फळं मिळतात एवढं निश्चित की, पण ती विशेषतः केव्हा मिळतात की काय काळ असा असतो की ज्या वेळेला आपल्याला स्तंभी ग्रहांबद्दल फार जागरूक राहावं लागतं. तर 2-3 मुद्दे सांगतो. एक तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा ग्रहाच्या दशा आणि अंतर्दशांचा जो कालावधी असतो तो नोंदवून, हे बेसिक आहे, सगळ्यांना माहिती असेल. अशा ग्रहांच्या दशा अंतर्दशांचा कालावधी हा नोंदवून ठेवायचा असतो आणि त्या काळामध्ये निश्चितपणे या ग्रहाचे फळ मिळण्याची, कारण कुठलाही ग्रह दशा अंतर्दशेमध्ये विशेष करून फळतो हे आपल्याला माहिती आहे. मगाशी आधी वझे सरांनी सांगितल्याप्रमाणे, अतिशय सुंदर लेक्चर झालं त्यांचं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर 3री, 5वी, 7वी अशी जर दशा ह्या ग्रहाची येणार असेल तर ती विशेष काळजीपूर्वक लक्षात घ्यावी लागते. फक्त नॉट नेसेसरीली की ती ह्या व्यक्तीलाच त्रास देईल. कित्येक वेळेला कुंडलीमध्ये या ग्रहाने जी व्यक्ती दर्शवलेली असते, म्हणजे तृतीयश असेल तर भावंड, पंचमेश असेल तर संतती वगैरे, अशा व्यक्तीला ह्या दशेत त्रास होताना आढळतो. नीड नॉट बी की प्रत्येक वेळेला या स्वतः व्यक्तीला त्रास होताना आढळेल. त्यामुळे दशा अंतर्दशा काळामध्ये ह्या स्तंभी ग्रहांचा अभ्यास हा विशेष बारकाईने करावा लागतो. दुसरी गोष्ट म्हणजे हे ग्रह एखाद्या अनिष्ट कुयोगात आहेत की ठीक आहे हे स्तंभी आहेत, पण त्यांना सपोर्ट करणारे सुयोग कुंडलीमध्ये काही होतात हे बघायला लागतं. की उदाहरणार्थ ह्या कुंडलीचं जर तुम्ही उदाहरण घेतलं तर शनीला सपोर्ट करणारी सिस्टीम कुठलीच नाहीये कुंडलीमध्ये. रादर मिथुन लग्नाचा सगळ्यात अनिष्ट ग्रह आणि शनीचा शत्रू मंगळ हा शनीच्या प्रतियोगामध्ये आहे. ज्या वेळेला शनी हा मूळ शनीवरनं जाईल, ह्या शनीच्या केंद्रयोगातनं, म्हणजे अर्थात तो मंगळ शनी दोघांच्या केंद्रयोगातनं, म्हणजे वृषभ राशीच्या ज्या वेळेला तो पहिल्या 3-4 अंशांमधनं गोचरीने जाईल, किंवा मंगळावरनं ज्या वेळेला तो गोचरीने जाईल, किंवा षष्ठ स्थानातनं ज्या वेळेला गोचरीने जाईल, त्या वेळेला ह्या शनीचं किंवा ह्याच झोन मधनं होणारं मंगळाचं भ्रमण हे जबरदस्त सेन्सिटिव्ह असू शकतं. की त्यावेळेला बाबा धोका आहे, बाबा सावध राहा, मोठे मोठे प्रवास करायचे का ह्या काळात करू नको, काहीतरी रस्त्यावरनं चाललाय कुठेतरी मारामारीचा प्रसंग येतो, बाबा तू नमत घे, नको उगाच भिडायला जाऊ, उगाच स्वतःला त्रास करून घेशील. ह्यासारख्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. दुसरी गोष्ट अशी लक्षात घ्यावी लागते ती म्हणजे या ग्रहावरनं कोणाची भ्रमणं होत आहेत ते लग्नाचे अनिष्ट ग्रह आहेत का. प्रत्येक लग्न कुंडलीमध्ये जो स्तंभी ग्रह जर एखादा असेल तर त्या ग्रहावरनं त्या लग्न कुंडलीतल्या ज्या वेळेला अनिष्ट ग्रहांची भ्रमणं होतात तो काळ हा जबरदस्त त्रासदायक असतो. तर त्यामुळे अशा पद्धतीने या स्तंभी ग्रहांची ज्या वेळेला गोचरीची सांगड घातली जाते किंवा महादशा अंतर्दशांची सांगड घातली जाते त्यावेळेला आपल्याला विशेष प्रकारे त्या स्तंभी ग्रहांची ऍक्टिव्हेशन झालेलं दिसतात. दुसरी एक अभ्यासकांसाठी एक नोंद म्हणून सांगून ठेवतो की ग्रहांना जी वय दिलेली आहेत ना, ही वय माझ्या अनालिसिसमध्ये, माझ्या संग्रहातल्या कुंडल्यांमध्ये 60 ते 70% कुंडल्यांमध्ये मला महत्वाची आढळली की मंगळाचं 28 वय जे आहे या पद्धतीनं. तर ज्या वेळेला असे ग्रह ज्या वेळेला स्तंभी असतात तेव्हा त्यांची जी वय येतात ना त्या वयाला व्यक्तीने थोडंसं जरा सावध राहायचं असतं. विशेषतः जर त्या काळात या ग्रहाची दशा चालू असेल तर, विशेषतः जर शनीची दशा चालू आहे आणि त्या काळात शनीचं वय आहे किंवा 28 मध्ये मंगळाची महादशा चालू आहे किंवा अंतर्दशा येते आणि बरोबर 28 वय लागले आणि मंगळ स्तंभी आहे, तर म्हणजे इट इज अ एक्स्ट्रीमली रेड सिग्नल. तर त्यामुळे गोचरीशी, ग्रहांच्या वयाशी, कालनिर्णयाशी अशी स्तंभी ग्रहांची तुम्हाला सांगड घालता येऊ शकते. स्तंभी ग्रह असेल तर काय करावं, काहीतरी तर करायला पाहिजे. तर स्तंभी ग्रहाचं जे पोटेन्शियल आहे, जी ऍटलिस्ट आपण आपल्या अंतरंगामध्ये त्याचं काय कारकत्व जे आहे ते कसं खुलवू शकतो, की उदाहरणार्थ शुक्र स्तंभी असेल
तर ज्या कुठल्या राशी ग्रहयोगांमध्ये असेल त्यानुसार कलेच्या दृष्टीने व्यक्तीला तो महत्वाचा ठरू शकतो. जर हा शुक्र जरा सुद्धा बलवान असेल तर कला व्यक्तीमध्ये खूप छान उपजत होऊ शकते. मग अशा व्यक्तीने आयुष्यभर एखादी कलेची साधना करावी. प्रोफेशनली नाही जमली, पैसा कमवण्यासाठी नाही जमली, तर आत्मानंद, किंबहुना स्तंभीग्रह हे आत्मानंदासाठीच काम करतात, हे लक्षात घ्या. पर्सनल सायकोलॉजिकल लेवलवर हे लक्षात घ्या. पण कलेची साधना करावी. मंगळ असेल तर मगाशी आपण उदाहरणं पाहिलेली आहेत, लान्स आर्मस्ट्रॉंगचं, राफेल नदालचं. एखाद्या खेळामध्ये जावं किंवा सैन्यामध्ये जावं जिथे मंगळाच्या क्रियाशक्तीचा वापर करता येऊ शकतो, अंगातली तुमची ती क्षमता वापरता येऊ शकते. अशा पद्धतीने ह्या स्तंभी ग्रहांचा वापर तुम्हाला अत्यंत चांगल्या प्रकारे करता येऊ शकतो. तर मला 50 मिनिटं दिलेली होती आणि त्या 50 मिनिटामध्ये मी माझं व्याख्यान योग्य त्या प्रकारे थोडंसं लहान ह्याच्यात, आय होप तुम्हाला काहीतरी नवीन यातनं मिळाले असेल, अभ्यासकांना नवीन दिशा मिळालेली असेल. थोडासा मी आज आजारी असल्यामुळे कदाचित माझ्याकडनं काही दोष राहिले असतील बोलण्यामध्ये, डिलिव्हरीमध्ये, तर ते प्लीज गोड मानून घ्या. पुन्हा एकदा कैलासवासी हरी करंदीकर यांच्या स्मृतींना अभिवादन करतो. सौ जयश्री बेलसरे मॅडम आणि टीमचे मनापासून आभार मानतो आणि साऱ्याच दिग्गजांना पुन्हा इथून एक वार नमस्कार करतो आणि नवीन अभ्यासकांना ऑल दी बेस्ट म्हणतो त्यांच्या अभ्यासासाठी. थँक्यू. छान छान खंबेटे सर, तुमचं निरीक्षण, परीक्षण, मनन, चिंतन या सगळ्यातनं तुम्ही खूप छान विचार मांडलेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या कुंडल्या मांडल्यात त्या पण खूप अभ्यासनीय होत्या. थँक्यू मॅडम, थँक्यू. खांबेटे सर धन्यवाद. अतिशय उत्तम मार्गदर्शन आमच्यासारख्या नवीन होत्या. थँक्यू मॅडम, थँक्यू. आम्हाला सगळ्यांना एक नवीन दिशा दिली. पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जीचा तुम्ही संदर्भ सांगितला स्तंभीग्रहाचा, त्याच्याबद्दल तर म्हणजे लाजवाब. आणि पुढे तुम्ही जे सांगितलंय त्याचा आम्ही नक्की अभ्यासात म्हणून नक्की लक्षात ठेवू. थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू सर, थँक्यू. कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. हा, मी 5 मिनिटं आधी लेक्चर याचसाठी थांबवलं की कोणाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. मॅडम हँड रेज करायचंय का कसं करायचंय? हा, हँड रेज करू देत ना. हँड रेज करा. प्रश्न असतील तर विचारा. मला वाटतं सगळे मंत्रमुग्ध झालेले आहेत लेक्चर नंतर. प्रश्न पडला नाही. हा आला. थँक्यू. हा, केसकर सर विचारा प्रश्न. मी सुजाता केसकर बोलतेय. अच्छा, सुजाता केसकर. हा, बोला. मी नाव चेंज केलं नाही, राहिलं चुकत. ठीक आहे. नाही, मला खांबेटे सरांचं लेक्चर खूपच आवडलं. मला एकच प्रश्न होता, वक्री बुधाबद्दल किंवा स्तंभी बुद्धाबद्दल आज काही विशेष सांगू शकले नाही, तर त्याच्याबद्दल काही सांगू शकतील का? नक्की सांगेन. स्तंभी बुधाचं काय असतं, मी एक मुद्दा, बरं झालं केसकर मॅडम तुम्ही हा प्रश्न मांडलात, माझ्या डोक्यातनं तो निसटला मुद्दा. ज्या ग्रहांमध्ये ना, विशेषतः गोचर आणि ग्रहांची गती यांचा ज्या वेळेला प्रश्न येतो त्यावेळेला लहान ग्रहांना फार विशेष महत्व द्यायचं असतं. बुध, शुक्र, मंगळ ह्यांना प्रचंड महत्व द्यायचं असतं, एस्पेशली त्यांच्या डायरेक्ट मोशन मध्ये, म्हणजे मार्गी अवस्थेमध्ये आणि वक्री अवस्थेमध्ये. कारण ते म्हणजे ते लहान ग्रह ते व्यक्तीच्या डायरेक्ट सायकोलॉजीशी निगडीत आहेत. त्या मानाने गुरु यांचं, मी आधी वक्रीबद्दल बोलतोय मग स्तंभीबद्दल बोलणार आहे. की त्या मानाने वक्रीपणा हा गुरु आणि शनीचा हा त्या मानाने दरवर्षीच, ते दर 5 महिने साधारणपणे वक्री असतात. त्यामुळे त्यांचं ठरलेलं असतं की गुरु 1 वर्ष 10 महिन्यानंतर वक्री होणार म्हणजे होणार, त्यात बदल नाही त्याच्यामध्ये. तर त्यांचं एकदा वक्री झाल्यानंतर 5 महिने म्हणजे वर्षातला अर्ध भाग, जवळजवळ 40% भाग गुरु आणि शनी वक्री असतात आणि 60% भाग जवळजवळ ते मार्गी असतात. त्यामुळे त्यांच्या वक्री आणि मार्गी स्थितीला हे तेवढं महत्व येत नाही. महत्व असतं पण तेवढं येत नाही जेवढं हे लहान ग्रहांच्या वक्री आणि मार्गी स्थितीला असतं. ओके. पण स्तंभी ग्रहांचा ज्या वेळेला प्रश्न येतो त्यावेळेला गुरु आणि शनी हे प्रचंड महत्वाचे ग्रह ठरतात स्तंभीच्या बाबतीत. एकतर त्यांचा स्तंभी काळ हा लहानपेक्षा मोठा आहे, ही एक गोष्ट, म्हणजे ते 6-6 दिवस स्तंभी असतात जास्तीच. दुसरी गोष्ट आहे की हे दोनही ग्रह तुमच्या कर्माचे कारक आहेत, शनी आणि गुरु दोन्ही, आणि त्यामुळे त्यांचा स्तंभीपणाशी प्रचंड मोठा संबंध आहे, ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट अशी आहे की मंगळ फार रेअरली तुम्हाला स्तंभी आढळेल कुंडल्यांमध्ये, कारण मुळात तो 2 वर्षांमध्ये एकदा वक्री होतो ना, तर मंगळ फार कमी आढळतो.
बुधाचं कसं असतं, बुधाचा स्तंभीपणा हा महत्वाचा आहे, पण तो तेवढा नाही जेवढा वक्री महत्वाचा आहे बुध. कारण बुध हा फारच त्याची गती अस्थिर होणं, तर तो सगळ्यात चंचल ग्रह म्हणतात की वर्षातनं तो 3-3दा वक्री होतो. त्यामुळे साहजिकच 6-6 वेळा तो स्तंभी होत असतो. आणि त्यामुळे कसं होतं, बुध हा कायमच म्हणजे मार्गी झालाय, वक्री झालाय, स्तंभी झालाय, त्याचं सायकल सतत सतत चालूच असतं. त्यामुळे बुधाच्या स्तंभी स्थितीला तेव्हा महत्व द्यायचं जेव्हा त्याच दिवशी जन्म झालेला असतो विशेषतः, किंवा फार तर फार एक दिवस पुढे मागे स्तंभी व्हायच्या ह्याच्यात, मग मात्र बुधाचं महत्वाचं आहे. पण बुधस्तंभी कुठल्या बाबतीत दुसरा एक मुद्दा महत्वाचा आहे बुधाचा, तो असा की बुध हा थेट तुमच्या सायकोलॉजीशी निगडीत ग्रह आहे. कारण तुमचे विचार म्हणजे आपल्याला उमटणाऱ्या भावना आपण विचारांमधून व्यक्त करतो. या विचारांचा कारकच बुध आहे. आणि विचार म्हणजे मानव आपण का आहोत हे बुध पटवून देतो ना. तर वेळेला स्तंभी असेल त्यावेळेला बुध तो बिघडलेला असेल कुंडलीमध्ये, तर बुधाच्या कारकत्वाखाली येणाऱ्या गोष्टींबद्दल निश्चितपणे काहीतरी विकृती तुम्हाला आढळून येईल, निश्चितपणे बिघडला असेल तर. पण त्याला जर बळ असेल, की समजा धरून चला पंचमस्थानात कन्येचा बुध वक्री आहे, जस्ट हायपोथेटिकल एक एक्झाम्पल घ्या, तर अशा वेळेला तुम्हाला त्या बुधाचं कारकत्व व्यक्तीमध्ये जबरदस्त दिसून येईल, की कदाचित भाषाशैली युनिक असेल, काहीतरी अतिशय युनिक भाषाशैली असेल, कदाचित संवाद कौशल्य युनिक असू शकतं, कदाचित संपर्काची एखादी त्याची आवड किंवा त्याची काहीतरी नॉवेल आयडियाज त्याच्याकडे असू शकतात, त्याला कदाचित ट्रबल शूटिंग कॅपॅसिटीज त्याच्याकडे जबरदस्त असू शकतात, जी सगळी बुधाची मेंटल कारकत्व आहेत, हे लक्षात घ्या. तर त्यामुळे बुध जर स्तंभी असेल आणि बलवान असेल अदरवाईज कुंडलीमध्ये, तर तो व्यक्तीच्या मानसिकतेवर कमालीचा चांगला परिणाम करू शकतो क्षमतांच्या दृष्टीने. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्या स्थानांचा मालक आहे त्या स्थानांसंबंधी मात्र तो निश्चितपणे काही त्रास दर्शवतो. रिपिटेशन, विशेषतः कारकत्व काय बुधाचं, रिपिटेशन दर्शवणं, गोष्टी वारंवार घडवणं. तर एक स्टॅटिक स्थैर्य देत नाही, तो प्रकार अनुभवाला येऊ शकतो. डायरेक्शन चेंज करतो, बऱ्याच वेळेला लाईफ डायरेक्शन चेंज करतो बुध स्तंभी असेल तर. आय होप मी उत्तर दिलंय तुमच्या प्रश्नाचं. नाही, खूपच छान समजलं, चांगलंय, म्हणजे इट वॉज गुड. थँक्यू. ऍडिशन. थँक्यू मॅडम. थँक्यू सर. पुढचा प्रश्न 2 मिनिटं. हॅलो, कोणाला प्रश्न असेल तर त्यांनी विचारावा, हँड रेज करावा. दोघांचे होते हँड रेज. छान व्याख्यान झालेले खंबेटे सर, तुमचं चिंतन आहे ते आम्हाला सुद्धा तुम्ही चिंतनात घेऊन गेलात व्याख्यान ऐकता. फक्त हा खरा प्लस पॉइंट असा असतो की जर तो चिंतनात घेऊन गेला ऐकणाऱ्या लोकांना, तर ते व्याख्यान जास्ती प्रभावी ठरताना दिसतं. त्यामुळे खूप नेहा राजे मॅडमना प्रश्न पडला. हॅलो सर, मला विचारायचं होतं, तो मंगळ काही वेळा 6-6 महिने स्तंभी असतो ना, म्हणजे त्यावेळी काय फळं मिळतात त्याची, म्हणजे कुजस्तंभ म्हणतात त्याचा, त्यावेळी 3 महिने 4 महिने असा काही वेळा असतो, तेव्हा काय फळं मिळतात? कुजस्तंभ हा एक फारच युनिक फॅक्टर आहे. आणि आपल्याकडे विलासदेव म्हणून एक दुर्दैवानं म्हणावं लागतं, कैलासवासी विलासदेव, मागच्या वर्षी कांटे, त्यांचा ग्रहांच्या गतीवर अप्रतिम अभ्यास होता आणि माझ्या पर्सनली ते खूप चांगल्या म्हणजे आमचे घनिष्ठ संबंध होते. त्यांनी कुजस्तंभावर प्रचंड मोठं संशोधन केलेलं होतं आणि आपण सगळे दुर्दैवी आहोत, कारण ते ग्रंथ लिहित होते आणि ते ग्रंथ पूर्ण व्हायच्या आधी त्यांना देवाज्ञा झाली. कुजस्तंभामध्ये काय होतं की तो कित्येक वेळेला 6-6 महिने टिकतो, म्हणजे 2-4 महिने नाही तर 6-6 महिने टिकतो. अर्थातच प्रिन्सिपल्स हीच लावायची आहेत, हे लक्षात घ्या, प्रिन्सिपल्स हीच लावायची आहेत की कुजस्तंभ झालेले असताना की काय मंगळाची लक्षात घ्या. इंडिव्हिज्युअल कुंडलीमध्ये माझ्या दृष्टीने मंगळ 2 दिवस स्तंभी होता का 6 महिने स्तंभी होता हा फॅक्टर महत्वाचा नाही, कारण मी ज्या क्षणी जन्म घेतला त्या क्षणी जर मंगळ स्तंभी असेल तर माझ्यावर त्या स्तंभी मंगळाचा परिणाम आहे. त्यामुळे इंडिव्हिज्युअल कुंडलीमध्ये तीच फळं मिळतात जी स्तंभी मंगळाची मिळतात. कुजस्तंभ विशेष करून हा मेदिनीय ज्योतिषामध्ये फायद्याचा येतो. तुम्ही जर बारकाईने मेदिनीय ज्योतिषातल्या घटना जर मंगळ कुजस्तंभ असताना, विशेषतः गती अगदी शून्याच्या जवळ असतानाच्या जर तुम्ही नोंदी करून ठेवल्या, तुम्हाला इझिली अवेलेबल होऊ शकता, आता तर इंटरनेट प्रत्येकाच्या हातात आहे, तर लक्षात येईल की मग उलथापालथी, मोठे ब्रेक्स होणं, मोठे ट्विस्ट अँड टर्न्स लागणं गोष्टीला, कॉन्फ्लिक्ट्स निर्माण होणं, चांगल्या चाललेल्या गोष्टींमध्ये मोडता येणं,
विशेषतः जे देश किंवा जे प्रभाग मंगळ प्रधान आहेत, ज्या एंटिटीज किंवा ज्या संस्था मंगळ प्रधान आहेत, अशा कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या उलथापालथी होणं हे मंगळ कुजस्तंभ ज्या वेळेला असतो त्यावेळेला अनुभवाला येतं. सर एक प्रश्न विचारू का? ओके ओके, थँक्यू सर. हॅलो, एक प्रश्न विचारू का? नाफडे सर, तुम्ही ज्या वेळेला थांबायचं असेल त्यावेळेला थांबा, तोपर्यंत. जर एखादा ग्रह स्तंभी असेल, उदाहरणार्थ मंगळ जर स्तंभी असेल, तर स्तंभी मंगळावरनं पापग्रहाचं गोचर जाताना काही त्रास होतो का? हे बघा, गोचरीचे नियम वेगळे आहेत. गोचर मंगळ स्तंभी आहे म्हणून प्रत्येक वेळेला त्यावरनं पापग्रहाचं भ्रमण होईल म्हणून त्रास होईल अशातला भाग नाहीये. पण समजा मुळातच मंगळाशी संबंध आहे किंवा अशुभ योग आहे, फॉर एक्झाम्पल धरून चाला, मंगळ स्तंभी आणि शनीच्या केंद्रयोगात आहे किंवा युतीत आहे, धरून चाला, किंवा राहूच्या युतीत आहे, म्हणजेच मंगळाचा मुळात शनीशी किंवा राहूशी संबंध आहे ना, किंवा टेन्शन क्रिएट करणारी परिस्थिती आहे त्या ग्रहामुळे आलेली. हा ग्रह ज्या वेळेला मंगळावरून जाईल तेव्हा तो सेन्सिटिव्ह, काळ तरी सेन्सिटिव्ह आहे. अच्छा, हे ज्योतिष हे लक्षात घ्या, ज्योतिष हे घटनांचं शास्त्र नाहीये, काळाचं शास्त्र आहे. त्यामुळे काळ हा धोकादायक असतो. तुम्ही त्यानुसार जर काही ऍक्टिव्हिटी अशी केलीत की लगेच बॉम्बला आग लागेल, तर ते तुमचं कर्म ठरतं, हे लक्षात घ्या. अच्छा, तो भाग सेन्सिटिव्ह असतो. पण धरून चला मंगळ स्तंभी आहे,